सभेला संबोधित करण्याकरता आपल्या सगळ्यांना संवाद साधण्याकरता आपल्या सगळ्यांशी उपस्थित असलेल्या आदरणीय खासदार भेटत आहेत. जिल्ह्याच्या देशाचे शरद भाऊ त्यांनी आता आपलं भाषण या ठिकाणी मोठ्या तत्परतेने आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. मागची 16 वर्ष 34 वर्षाची धंदा त्यांनी आता या ठिकाणी आपल्यासमोर बोलून दाखवली. त्यांच्या भगिनी अशाच आहे. माफ करावे व्यासपीठावरचं सगळ्यांचं नामूल्य नाही, मला त्याला उशीर झाला. 12 वर्षापासून आपण बसलेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा असाच सेम म्हणजे आपल्या आत्ताचा जो जसं मेळा होता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आमचा कार्यक्रम होता. तिथं सुद्धा मेधात नाही होत्या आम्हाला मार्गदर्शन करायला. त्याच्यानंतर इथं तर अशा त्यांचं बोलणं झाल्यानंतर इथं कुठलाही माणूस त्यांच्यानंतर बोलणारा थोडा धास्तावलेला असतो, थोडा घाबरलेला असतो. तसं मी पण थोडा घाबरलो होतो, कारण तुम्ही आल्यापासून पक्षाच्या कुठल्या नेत्याचं नावच घेतलं. सगळ्यात जास्त जबाबदारी माझ्या असल्यासारखी माझ्याच कार्यक्रम लावला तुम्ही त्यांना. तुम्ही प्रवेश केल्यापासून तर आत्तापर्यंत मला मिनिटाला जाणीव करून देत आहे. मला एक एक क्षणाला मी तर त्यांच्या आता कानात मी सांगितले गोष्ट बसल्या हा आवेश काय आहे ताईंचा आवेश काय आहे. तर मिळत आहे त्यांनी सांगितलं 13 वर्ष मुंबईला आणि बाकीच्या इतर वर्ष एवढं धाडसी आणि म्हणजे काय अपयश पचवणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात दुसरी कुठलीच पाहिजे ते म्हणजे अशा मनापासून म्हणजे ज्या दिवशी मी जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषदेमध्ये विधानसभा 3 विधानसभेच्या निवडणुका लढल्या. तिन्ही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी असं म्हणायचं की अश्विनीचं आपलं आशाताई जरा थोड्याशा आता ही होती, पण दुसऱ्या दिवशी परत त्याच्यापेक्षा डबल ताकदीने उभे राहिल्या आणि त्या उभं राहत असताना सगळं आता समाज बघता होतो. वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात उभं राहिले वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचा आणि त्यामुळे त्यांची तळमळ जी आहे ती आम्हाला कळली. बसल्यामुळे वेदाताईने विचारलं की आशाताई फार भारावून गेल्यात बोलताना. म्हणजे त्याच्या मागचं कारण आहे. मागच्या आठवड्यात एक बैठक झाली आमची, तिथून पुढे जरा आशाताई जास्त भारावल्या. आशाताई जास्त भारावल्या. काय असतं म्हणजे तळमळ लोकांना कळाली पाहिजे. मला वाटतं की ती तळमळ म्हणजे मनातली तळमळ असते, ती तळमळ जर लोकांपर्यंत पोहोचवायची असती तर हे आशाताई दुर्भाग्य आहे आपलं की तुम्हाला एवढं तळतळीने ते बोलावं लागतं. म्हणजे तुमचं काम इतकं मोठं आहे, तुमचा त्याग एवढा मोठा आहे, तर लोकांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे या ताईनं या तालुक्यासाठी फार तळमळीने काम केलेलं आहे. मी येताना ऐकत होतो ताई तुम्ही या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक घटकाचं नाव घेत होता, प्रत्येक घटकाचं नाव घेत होता आणि ते घटकाचं नाव घेत असताना तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे सांगण्याची वेळ ज्यावेळेस आपल्याला होती ना त्यावेळेस लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे या ताईनं आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील 34 वर्ष जे पराजय न बघता दिवस रात्र अहोरात्र तिने आपल्यासाठी मेहनत घेतली, आपल्यासाठी काम केलं. भारतीय जनता पार्टीचा आता सगळीकडेच कार्यक्रम चालू आहे. आमच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडे जबाबदारी दिलेली, वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बैठका होत आहेत, आमचं बोलणं चालू आहे. इथं उपस्थित जेवढे पण मेधाताई लोक आहेत सगळे आमचे भारतीय जनता पार्टी सगळे लोक कार्यकर्ते आहेत. अशा काही कधी कधी माणसाचा उत्साह वाढलेला असतो आणि तो उत्साह कमी कोण करतो आपल्यातच कमी करतो. आणि तो उत्साह जर तो आहे तसा टिकवायचा असेल तर सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आशाताईचं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे. आशाताई एवढं उत्साह काही जरी आयुष्यात घडलं, किती जरी आपल्याला अडचणी आल्या तरी त्या उत्साहानेच काम करताना पाहतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या शिरूरमध्ये मी येतो भोसरी मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड मावळमध्ये जातो. दोन्ही ठिकाणी लोकसभेच्या निमित्तानं महायुती म्हणून
जिल्हाध्यक्ष असतील शरद भाऊ गुट्टे असतील, तिकडं शंकरशेठ जगताप असतील किंवा तालुक्याचे अध्यक्ष असतील, सगळे या सगळ्यांच्या माध्यमातून लोकसभेला महायुती म्हणून जे काम करायला पाहिजे होतं त्या मोठ्या भावाचा माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं एकदम प्रामाणिक काम केलं. मग गावातल्या कार्यकर्त्यापासून तर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत महायुतीचा धर्म पाळण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये केलं. तुम्ही तिथं ऐकायला नव्हतं ताई, पिंपरी चिंचवडमध्ये मी तिथं पण सांगितलं, जो कोणी व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो त्या व्यक्तीला सगळ्यात पहिलं काय शिकावं लागतं, मी थोडा उशिरा आलो तुम्ही सांगतो. त्याला सगळ्यात पहिल्या 2 गोष्टी शिकायच्या, एक तर त्याग आणि दुसरं म्हणजे समर्पण. आपल्याला काय देण्याच्या वेळी ताई तुम्ही पाहिलं, मला पूर्ण शिरूर लोकसभेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये चांगला पळवला, मला सगळीकडे फिरलो, सगळ्यांच्या बरोबर गाठी मिळाल्या, सगळ्यात ते उत्साह होता आपल्याला. पण त्याग करायची वेळ आली तर त्याग करून परत आपण महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. त्याकरता या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक निश्चितपणे मनामध्ये भुंगाड बांधली पाहिजे की आपल्याला काय मिळेल. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतं म्हणजे राष्ट्रसेवा करतं या उद्देशाने काम केलं पाहिजे, देशाची सेवा करतो या उद्देशाने काम केलं पाहिजे. शिरूर मधली घटना आहे, त्याच्याकडे माझी चिठ्ठी आहे, मी नाव सांगू का नको हा माझ्यासमोर प्रश्न होता, पण सांगतो. मला इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता माऊलींनी, इकडल्या माझ्या सगळ्या ज्येष्ठ मार्गदर्शक तरुणांनी सांगायचं की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मर्यादित काम करत नाहीत, आम्ही राष्ट्रहिताचं काम करतो, आम्ही धर्महिताचं काम करतो. त्याचे उदाहरण आपल्या जिल्ह्याचं मी तुमच्या समोर देतो, आपल्या शिरूर लोकसभेत 10 तारखेला अधिवेशन आमचं चालू होतं, 11 तारखेला अधिवेशन संपणार होतं. आपला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता माझ्याकडं मुंबईला आला आणि त्यांनी चिठ्ठी मला दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी एक तक्रार केली होती पोलीस स्टेशनला. मी आज बोलतोय, मी नाव शक्यतो घेणार नाही, पण जर कुणाला याची शहानिशा करायची असेल तर त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करावी. एक 52 वर्षाचा माणूस त्यांनी जाधव परिवारातल्या एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मग आम्ही फक्त स्वार्थीचं राजकारण करायचं का? आज त्या कुटुंबाच्या 15 वर्षाच्या मुलीवर ही वेळ आली आणि मग मला मतदान पाहिजे म्हणून मी त्या ज्यांनी अत्याचार केला त्याच्या मागे उभं राहायचं का? माझा धर्म मला सांगतो त्या मुली मागे उभं राहायचं. तुम्ही सांगा मी पुन्हा बरोबर राहायचं. आणि मग हेच काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते करतो. आमची मर्यादा हा भारत हा राष्ट्र एक राहिला पाहिजे. आमच्या या मर्यादेच्या पलीकडं आम्ही फक्त संकुचित नाही, आम्हाला मिळालंच पाहिजे, आम्हाला दिलंच पाहिजे, आम्हाला त्याग सुद्धा करतो, आम्ही समर्पण पण करतो. समर्पण या गोष्टीचं करतो, जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडताना काही जरी करावं लागलं आपल्याला तरी करायचं, काही जरी करावं लागलं तरी करायचं. पण त्यामध्ये या देशातला संपूर्ण नागरिक, मी माझ्या सभागृहातल्या भाषणामध्ये बोललो, तुम्ही ऐकलं असेल. माझा पक्ष, माझी विचारधारा मला काय सांगते, माझ्या बरोबर असलेले 18 पगड जातील 12 बंधुके यांना बरोबर घेऊन जायचं, त्यांच्या सुखदुःखात थांबायचं, त्यांना आडी अडचणीत मार्ग काढून द्यायचा, त्यांच्या कुटुंबातलं सदस्य म्हणून काम करायचं. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही सर्वजण मंडळी, भारतीय जनता पार्टीची मंडळी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. शिरूरच्या त्या मुलीच्या संदर्भामध्ये इतके नेते, एकाही नेत्याने त्या संदर्भामध्ये आजपर्यंत आवाज उठवला नाही.
मंत्रालयाच्या गेटवर येऊन बसून त्या मुलीच्या घरच्यांना आम्हाला पत्र द्यावं लागलं. हे सुद्धा आपल्या या लोकसभा मतदारसंघामधल्या अनेक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. म्हातारी वेळेचं दुःख नाही, काळ सचवला नाही पाहिजे, काळ सचवला नाही पाहिजे. आज तुम्ही आम्ही आमच्या आमच्यात भांडू, तुम्ही आम्ही आमच्या आमच्यात वाद करू, पण या वादाच्या आणि भांडण्याच्या पोटी आपलं स्वतःचं अस्तित्व आपण धोक्यात आणतो हे पण लक्षात आपण ठेवलं पाहिजे. अनेक योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी केंद्रात नसेल, राज्यात नसेल, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना समाजाच्या अंतिम घटकापर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करते. याच्याकरता पूर्णपणे ताकदीने उभी राहते. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत बोललं गेलं तर ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सभागृहात मांडली गेली, ज्या वेळेस त्याचा उल्लेख झाला, बजेटमध्ये उल्लेख झाला, त्यावेळेस अनेक लोक जे आमच्या विरोधात आहेत ते सगळे असे काय बोलत होते की घरी गेल्यानंतर परत त्या योजनेचं नावच घेणार नाही. त्यांना उलट आमच्यापेक्षा जास्त राहिलं की कधी अधिवेशन संपते आणि आम्ही आमच्या ऑफिसवर जाऊन लाडकी बहीण योजना राबवतो. सगळ्यात जास्त घाई कुणाला ती विरोधकांना, आणि विरोध पण कोण करत होते? विरोधकच करत होते. आता जसं ताई तुम्ही उदाहरण दिलं, मी आता तेच माझ्या चिंचवडचा कार्यक्रम बघून एक ठिकाणी गेलो. मी याच कार्यक्रमासाठी एक आजी होती, तिला म्हणजे महिला बचत गटाची एक महिला होती, तिला पण 3,000 रुपये आले. मी भाषण करताना तिने उठवून सांगितलं, मला या योजना लोकांसाठी आहेत, लोकांकरता आहेत, लोकांना, आणि त्याला बजेट पण आहे, त्याला सगळ्या पद्धतीने मंत्रिमंडळ मदत करते. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. अशा ताईंना माझी विनंती आहे, आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. मी बसल्या शरद भाऊंना म्हणत होतो, एवढं म्हणजे शरीरात एवढं म्हणजे आजारी असताना त्या एवढ्या तळमळीने बोलत होत्या. खरंच ताई मला वाईट वाटायचं, मनापासून सांग. तेवढा अधिकार तर माझा असता मोठा, म्हणजे तुमच्या धाकटा भाऊ म्हणून, तर मी तुम्हाला जी किंमत लावतो मुला सोबत करता या प्रकारचं भरपूर केलं काही लोकांसाठी. आता तुझी तब्येत सांभाळ असं मी म्हणतात. तुझी ही तळमळ लोकांना जर समजत नसेल, तरी तुझं जर त्या लोकांना समजत नसेल, तर तू केलेला आता 34 वर्ष तुझे कष्ट येत आहे, तर कष्टाला काय अजून कशा पद्धतीने लोकांनी सांगितलं पाहिजे की अशा ताईने अशा पद्धतीने कामं केली, तशा पद्धतीने कामं केली. आणि एक तळमळ अशा ताईच्या प्रत्येक शब्दात मला तर फार हे झालं की आता काय ताईला जाऊन सांगू. त्याला ताई विघ्नहर्त्या गंधराच्या मी येत असतो. इथे येण्याचं माध्यम म्हणजे तुम्हाला माहिती होतं, माझा जीवाभावाचा मित्र भाऊ गणेश, त्याच्यामुळं मी इथं, मला कुठेही जगभरात कसलंही संकट आलं, काही आलं, तर मी कुठल्या बुवाकडे जात नाही, कुठल्या दिवसाकडे जात नाही, कुणाकडेच जात नाही. मी फक्त 2 ठिकाणी जातो. एक म्हणजे भीमाशंकर महादेव, दुसरा म्हणजे विघ्नाथ. आणि इथं गेलं ना मला समाधान मिळतं. ताई या मुली तुमची जी तळमळ आहे ना, विघ्नहर्त्याने ऐकली. तुम्हाला विघ्नहर्ता न्याय देईल, भारतीय जनता पार्टी न्याय देईल. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. तुमचं काम असंच चालू राहू द्या. फक्त माझी विनंती राहील, तुम्ही तब्येत सांभाळा. गणेश भाऊ ताईकडे लक्ष द्या बाबा, जसं माझ्याकडे तसं ताईकडे लक्ष द्या. ताई आपली बहिणीसारखी जरा ताई एवढं तुम्हाला काय वाटतं? ताईने सांगितलं पाहिजे तुम्हाला सुपार तडफडून. अरे ताईचा त्याग तुम्ही लक्षात घ्या, ताईचं समर्पण लक्षात घ्या. माझी एवढीच विनंती राहील, जास्त वेळ घेत नाही. आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष शरद भाऊ उपटेवाटे यांच्या माध्यमातून, मेधाताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.